अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आई तुळजा भवानीचे उपासक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जानता राजा, लोक कल्याणकारी राजा, प्रजहितक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज, संविधानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या भारत देशाला ज्यांनी महान शक्ती उपलब्ध करून दिली ते आमचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे सर्व महापुरुषांना मी मानाचा मुजरा करतो। आजच्या या कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार आणि प्रसार सभेच्या निमित्ताने कोपरा सभा आयोजित केलेला आहे आणि या सभेला उपस्थित असणारे सर्व माता भगिनींचा मी या ठिकाणी सरसे स्वागत करतो। आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की महायुतीची सरकारने आज या राजकारणाचा चिक्कल करून ठेवलेला आहे। आज सरकारने या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली की या महाराष्ट्रामध्ये अशी कधी घटना घडली नाही की 106 आमदार असणारा व्यक्ती पक्ष हे आज त्यांनी पक्ष फोडण्यासाठी या ठिकाणी कारस्थान केलेलं आहे, आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मित्रांनो, आज आपल्याला खरी गरज आहे की आपल्याला महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांना निवडून देण्याची, कारण आज आपल्याला माहिती आहे की रविभाई धंगेकर यांचं काम आपण जर पाहिलं तर आठवड्यातनं 6 दिवस ते कामाला महत्व देतात आणि 24x7 असा त्यांचा कामाचा प्रकल्प आहे आणि जे व्यक्ती कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, ते कुठल्याही राज्याचा असो, कुठल्याही शहराचा असो, ते काम घेऊन जर रविभाई धंगेकरच्या ऑफिसमध्ये गेला तर ते कामा केल्याशिवाय परत येत नाही, अशी ओळख रविभाई धंगेकरांची झालेली आहे। आज आपल्याला माहिती आहे की जमिनीतला कार्यकर्ता म्हणून रविभाई धंगेकरांची ओळख आहे आणि आपले पालकमंत्री असताना त्यांनी विचारलं होतं हु इज धंगेकर, तर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिलं, धंगेकर इज किंग ऑफ द हार्ट ऑफ पीपल, म्हणजे आज मनातला राजा म्हणजे धंगेकर आहे। आज आपल्या समोरचा जे उमेदवार आहे त्याच्याकडे संपत्ती आहे, परंतु आज आपल्या धंगेकरांकडे मनाची संपत्ती आहे। म्हणून आपल्याला मी कळकळीची विनंती करतो की आपल्याला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण पोटनिवडणुकीमध्ये धंगेकरच्या पाठीमध्ये उभा राहिलो आणि त्यांना साथ दिली आणि प्रचंड बहुमताधिक्याने त्यांना आपण निवडून आणलं, त्याच पद्धतीने आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा काम करायचं आहे आणि अश्विनीताई सुद्धा यांना सुद्धा आपल्याला 1 नंबरचं बटन दाबून त्यांनाही प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आज महाराष्ट्राचे उद्योगधंदे हे गुजरातला पळवण्यात आले आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, अरे आपल्याला माहिती आहे की 2020 साली जेव्हा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शपथ घेतली आणि अवघ्या 4 महिन्यानंतर आपल्या सर्व देशावर आणि जगावर महाकोरोना सारखी कोविडची पाडी आली आणि सर्व देशवासियांना वाटू लागला आता देशाचं काय होणार, या महाराष्ट्राचं काय होणार आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा त्या ठिकाणी विचार केला की महाराष्ट्रामध्ये असणारा मुंबई शहराचा काय होईल, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळता येऊ शकत नाही, परंतु त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यवस्थितपणे नियोजन केला आणि आपल्या महाराष्ट्राला त्या कोविड मधनं वाचून बाहेर काढलं आणि त्यांनी सांगितलं मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे, मी तुमची काळजी घेतो, मी तुमची जबाबदारी घेतो, तुम्ही तुमच्या स्वतःची खबरदारी घ्या आणि या पद्धतीने त्यांनी कोरोनासाठी आपल्याला लढण्यासाठी उभा केला। आपण पाहिलं असेल उत्तर प्रदेशचा जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये गंगामध्ये आपल्याला प्रेत वाहताना दिसली, गुजरातचा जर आपण विचार केला तर हॉस्पिटलचे बाहेर प्रेत आपल्याला बाहेर पडलेली दिसली, बिहारचा जर आपण हिशोब केला तर बिहारमध्ये आपल्याला रस्त्यावर प्रेत दिसली, परंतु या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशी कुठलीही घटना आपल्याला पाहायला मिळाली नाही। असा व्यवस्थितपणे कारभार करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2.5 वर्ष हा महाराष्ट्राची सरकार चालवली, म्हणून यांचे पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी फोडाफोडीचे राजकारण केलं, आमचेच आमदार चोरून त्यांनी वेगळा पक्ष निर्माण केला। परंतु मला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगायचं आहे, अरे हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दमता, आणि हेच गोष्ट अजित पवार साहेबांना सुद्धा लागू होती, अरे हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दमता, मेरी कश्ती ती डुबी वहा जा पाणी कमता। अरे कोणालाही शिवसेना संपवण्याची हिंमत नाही आणि शिवसेना कधी संपवणार सुद्धा नाही। शिवसेना काल पण होती, शिवसेना आज पण आहे आणि शिवसेना उद्या पण राहणार आहे।
शिवसेनेला संपणारे संपले, परंतु शिवसेना संपणार नाही. कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारतीय जनता पार्टीला वोट घालून कोणी आणलं असेल तर ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणलं. आणि या भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रामध्ये मोठा करण्याचं काम हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. परंतु त्यांच्या सुपुत्राला या मुख्यमंत्री पदावरनं राजीनामा देण्यासाठी भाजपाने हे कारस्थान रचला. परंतु आज महाराष्ट्राची जनतेमध्ये खूप मोठी चीड निर्माण झालेली आहे आणि ते बदला घेण्यासाठी उत्सुकपणे 20 तारखेची वाट पाहते. म्हणून मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करायची आहे की आता तो दिवस आपल्या समोर येऊन ठेपलेला आहे. 20 तारखेला आपल्याला भरपूर मतधिक्याने महाविकास आघाडीचे सर्व उमेदवाराला बहुसंख्याने निवडून द्यायचं आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडवायचे की आजपर्यंत कधी अशी गोष्ट घडली नाही. राष्ट्रपती राजवट कधी लागू झाला नाही, परंतु या महायुतीचे लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू केला. आणि ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला ते भगतसिंग कोश्यारी साहेबांनी आपल्या महाराजांचा जे अपमान केला त्या आता अपमान आपण विसरायचं नाही. अरे जे पालकमंत्री असताना ज्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून लोकांची शाळा पूर्ण केली, असे लोकांना धडो शिकवण्याची वेळ आता आपल्या समोर आलेली आहे. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचे की आपले रविभाई धंगेकर यांना आपल्याला मंत्रालयामध्ये पाठवायचं आहे आणि पुणे शहराचा विकास करायचा आहे, कटवा विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि पलीकडे आपल्या अश्विनीताई कदम यांना सुद्धा आपल्याला विजयी करायचं आहे. आणि महाविकास आघाडीचे सर्व मोठे नेत्यांचा आपल्याला हात बळकट करायचे आहे. त्यामध्ये राहुलजी गांधी असेल, त्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब असेल आणि त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेजी असेल. या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांना भरपूर मतांनी विजयी करायचा आहे आणि या भारत देशाला विकासाचे मार्गावर न्यायचं आहे. कारण हा भारत देश आपला देश आहे, याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो, भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं, ये तो जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये वंदन की भूमि है, ये दर्पण की भूमि है. हम जिएंगे भी इसके लिए और मरेंगे भी इसके लिए. और जब हम मर जाएंगे हमारी अस्थियां गंगा में मिला दी जाएगी और वो बहते बहते मिट्टी में मिल जाएगी. और उस मिट्टी को कान लगाकर सुनोगे तो भारत माता के जय की आवाज आएगी, भारत माता के जय की आवाज आएगी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी.